जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुका जाहीर झाल्यात आहे. आता आपण आहोत राजकीय, सामाजिक आणि सांस्कृतिक वारसा लाभलेल्या राजुरी या गावामध्ये. आपण इथं पाहतो की आपण एका वावरात आलेलो आहे आणि इथं काही महिला जेवण करत आहेत. बघूया महिलांचं काय मत आहे, कोण त्यांना काय वाटतं जिल्हा परिषदेच्या निवडणुकांबद्दल, काय त्यांचा विचार आहे, आपण जाणून घेणार आहोत. काकी झालं जेवण? चालले बाई. काय आणलं होतं आज डब्याला? डब्याला आणली वाटाण्याची भाजी, भाकर, चपाती, काय काम चालू आहेत वावरात? कांदा काटायचं. कांदा काटत आहे. काय परवडतंय शेतमालामध्ये? काय नाही परवडत. शेतकरी असाच सगळा चालला यायच्या तळाला. किती वय आहे तुमचं आता सध्या? माझं 70 वय. 70 वय आहे, तरी या वयात असून सुद्धा तुम्हाला अजून शेतीची कामं करावी लागतात. ते शेतमाल परवडत नाही. काय सांगशाल सरकारला? काय मागण्या आहेत तुमच्या? आता सरकारला किती सांगितलं सरकार काय देतोय बाई आम्हाला. आम्ही रोज सकाळी 7 वाजल्यापासून संध्याकाळी 7 वाजेपर्यंत कष्ट करतोय. चाराने पण सरकार आम्हाला देत नाही. घरी गाय आहेत? नाही काय नाही काय नाही. आम्ही रोज सकाळी उठलं का कामाला जायचं. बरं, आता राजुरी मधून 2 उमेदवार उभे राहिले, ते काय माहितीये त्यांच्याबद्दल? कोण उभं राहिलंय काय? राहिले ना शेळके पंकज कंशे. पंकज कनसे यांची बायको उभी राहिली स्मिता हो, कनसे. हो. मग काय वाटतं कोणाचं पारडं जड असेल? असं काय नाही वाटत आम्हाला. दोन्ही सारखीच वाटतात. दोन्ही सारखी. दोन्ही सारखीच वाटतात. मग त्यांच्याकडनं काय कामाची अपेक्षा तुमची? किती अपेक्षा केली तर आम्हाला काही अपेक्षा जमणार नाही ते. बरं, काय काय समस्या आहेत तुमच्या? काय मागण्या पूर्ण झाल्या पाहिजेत? हा फक्त रोडची कामं नाही तर दुसरी शेतीची थोडीच आम्हाला काय मदत करणार आहे का ते. काय काय समस्या आहेत तुमच्या? समस्या तर मांडा. आता काय समस्या मांडू आई मी. मग शेतमालाला बाजारभाव भेटला काय पाहिजे. बाजार भेटला? आज हा कांदा याच्या दुप्पट मजुऱ्या गेल्यात. याच्यात चारण्याचा फायदा नाही शेतकऱ्याला आम्हाला. काय मागायचं गव्हर्नमेंट का मागायचं का जो उभा राहिलाय त्याच्या का मागायचं का तुमच्या का मागू? कोणच्या का मागू मी? हा बरोबर आहे का नाही? कोणाकडे मागायचं? बरं, इथून माग जिल्हा परिषदेच्या निवडणुकीमध्ये ज्या शेळके ताई आहेत त्या विजयी झाल्या होत्या. त्यांची काही कामांची यादी आहे, ती तुम्हाला त्याच्याबद्दल काय माहिती नाही का? नाही आम्हाला काहीच माहिती. फक्त रोड झाले एवढंच माहिती. ते दुसरं रोड कोणी केलेत? ते काय माहिती. 17 जण इथं उभे आहेत. कोणी एकट्याने केलाय का कोणी दुसऱ्याने केलाय. हा काय माहिती. हा बरोबर आहे का नाही? इथं किती जण उभे आहेत. आमच्या इथं केला घांगड्यांनी, तिकडे गावात केला शेळक्यांनी, तिकडे केला कोणी. आता आम्हाला काय माहिती. एकानी थोडंच केलाय का तो. म्हणजे ज्यावेळेस त्यांना गरज असते, निवडणुका येतात, मग त्यावेळेसच ते मतं मागायला येतात, असं काय म्हणणं आहे का तुमचं? असं काही नाही. असं काही नाही. हे परानापरी चाललंय. आपल्याला वाटलं द्यायचं मत गप्प पडायचं बस. दुसरं काय नाही. आमची अपेक्षा नाही कोणाकडं आणि अपेक्षा करून आम्हाला कोणी काही देते नाही. आपल्यासोबत आणखी काही महिला आहेत ज्या इथं शेतात काम करतात ते. पाहिलं तर बारीक बघितलं तर सगळेजण असं म्हणतात की काय शेतात काम करतात ते, त्यांना 200-300 रुपये रोज आहे. पण खरा शेतकरी वर्ग जो आहे ना, तो हाच आहे की जो संपूर्ण राष्ट्राला चालवतो. जर शेतकऱ्याने पिकवलं नाही तर आपण कुणीच खाणार नाही, आपण सगळेच उपाशी राहूया आणि त्या शेतकऱ्याचा व्यथा आपण जाणून घेऊया. ताई नमस्कार. मला एक सर्वसाधारण प्रश्न तुम्हाला असा आहे की जिल्हा परिषद निवडणुका आलेल्या आहेत ते, पण इथून मागे जिल्हा परिषद असेल किंवा पंचायत समिती असेल, त्यांच्यामधनं काही काही योजना असतात. त्या योजनांबद्दल काय सांगाल? तुम्हाला त्यांच्याबद्दल काही माहिती आहे का? नाही, त्याच्याबद्दल आम्हाला काहीच माहित नाही. इथून मागे भरपूर योजना आल्या ते, समज आता बांधकामगार योजना असेल किंवा पंचायत समितीतून आता मध्यंतरी गिरणी वाटप होतं. आता राजुरी गावात आम्हाला जसं माहिती आहे, राजुरी गावामध्ये बऱ्यापैकी गिरणींचं वाटप देखील झालेलं आहे. तर त्याच्याबद्दल काय माहिती आहे का? नाही, आमच्यापर्यंत तर अजून काहीच नाही माहित. काहीच माहिती नाही. तुम्ही कोणत्या मळ्यात राहता? आम्ही इथं आडेवाळत राहतो. बरं, मग तुम्हाला काय वाटतं आता राजुरी गावामधून 2 उमेदवार उभे राहिलेत ते, त्यांच्याबद्दल काय माहिती? हो, माहिती ना. काय नाव आहे? एक शेळके सर आणि दुसरे पंकज कंसे, स्मिताताई. बरं, मग काय वाटतं तुम्हाला कोणता उमेदवार सक्षम असेल की जो ह्या सगळ्या तुमच्या शेतकऱ्यांचा व्यथा समजून घेईल किंवा ज्या काही योजना असतील सरकारच्या त्या तुमच्यापर्यंत तो पोहोचवेल? माझं वैयक्तिक मत असं आहे, कोणता पण उमेदवार येऊ, फक्त ज्या ज्या म्हणजे स्कीम असेल किंवा शेतकऱ्यांसाठी जे जे चांगल्या म्हणजे काही योजना असतील सरकारच्या, त्या आमच्यापर्यंत पोहोचवण्याचं काम करावं त्यांनी. कोणी पण येऊ, दोघांपैकी. फक्त जो येईल ना निवडून त्याने ते शेतकऱ्यांचा फायदा होईल असं काम करावं. इतकीच इच्छा आहे आमची. म्हणजे त्या योजना आमच्यापर्यंत पोहोचवाव्या, निदान सर्वसामान्य माणसापर्यंत त्या जाव्या. बस इतकंच. दोन्ही पण जवळचेच आहेत आमचे. त्याच्यात काय आमचा काहीच फायदा नाही त्याच्यात. हे येऊ किंवा ते पण येऊ. फक्त ज्या योजना आहे सरकारच्या त्या कोणताही उमेदवार आला ना त्याने आमच्यापर्यंत पोहोचवाव्या. सर्वसामान्य जनतेला त्याचा फायदा होईल.
बरं, इथून माग जिल्हा परिषदेची निवडणुकी झाली तेव्हा शेळके सरांच्या मिसेस ज्या आहेत ते स्नेहल शेळके ह्या विजयी झालेल्या होत्या. त्यांनी कामं देखील केली ते अशी चर्चा आहे. तर मग त्यांच्याबद्दल काय मत आहे तुमचं? नाही, मला नाही सांगता यायचं त्यांच्याबद्दल. हा, कारण आमचं कसं सकाळचं म्हणजे शेती काम सोडून दुसरं बाहेर काही माहीतच नाही आम्हाला काही. फक्त सकाळचं उठणे, शेतीत काम करणे, संध्याकाळी घरी जाऊन घरातलं काम करायचं. याच्या व्यतिरिक्त काहीच माहित नाही बाहेरचं. बरं, मग नवीन चेहरा नवीन चेहऱ्याबद्दल आता काय सांगावं, प्रत्येक जण पहिल्यांदा जेव्हा राजकारणात तेव्हा नवीनच असतो ना, है की नाही? आपण पाहतो की खरंच आपण जसं म्हणतो ना, शेतकरी वर्ग जो आहे ना, तो सर्वसाधारण वर्ग, त्याला त्याचं काम भलं, त्याचं वावर भलं आणि त्याला फक्त स्वतःच्या मेहनतीतून पीक पिकवायचं आणि सगळ्यांपर्यंत पोहोचवायचं. ह्या ताईंनी आता असं सांगितलं की गेले 5 वर्ष झालं शेळकेताईंनी काम केलं, परंतु त्या त्यांच्या पदावरती गेल्या तरी देखील त्यांना त्यांच्याबद्दल काही माहिती नाहीये. उमेदवारांना एवढंच सांगता येईल की ना, तुम्ही कामं करता, तुम्ही पदावरती जाता, परंतु शेतकरी वर्गाकडे लक्ष द्या. आपल्यासोबत इथं काही ज्येष्ठ मंडळी आहेत, आपण त्यांच्याशी देखील चर्चा करूयात. बाबा नमस्कार. नमस्कार. आजले निवांत बसलेत. बसलं तर काय आमचा टाइमच आहे 2-2.5 काय सांगाल तुमचा थोडासा अनुभव, राजुरी गावचं राजकारण काय म्हणतंय? राजुरीचं राजकारण बरं आहे, पण त्यात काय दोघांपैकी दोघे चांगले, दोघांनी कामं भरपूर केले, त्याच्यामुळे काय आज ते आम्हाला काय सांगता येत नाही कोण लागेल. बरं, इथून माग शेळके कुटुंब होतं राजकारणामध्ये, जिल्हा परिषद ते निवडून आलेलं होतं, त्यांच्या कामाबद्दल काय सांगाल? त्यांची कामं भरपूर झालेली. काय काय कामं झालीत? आता काही गंजन शेड झालेत, नाल्यांची खोदीकरण झाले, पुढं बाकीची किरकोळ कामं, तशी कामं त्यांची भरपूर आहे, तसं काय नाही. मग 2-2.5 महिन्यामध्ये गेल्यापासून कनसे कुटुंब जे आहे, स्मिता कनसे, त्यांनी देखील उभ्या राहिल्या. ते पंकज भाऊंनी रोडची कामं केली, ते जागोजागी मळ्यामळ्यांमध्ये, वाडी वस्त्यांमध्ये फिरून त्यांनी तरुण वर्गाला एकत्र केले, प्रोत्साहन देतात. ते काय वाटतं त्यांच्याबद्दल? त्यांचंही काम भरपूर आहे, तसं काय नाही, त्यांचंही काम भरपूर. आता दोन्ही पार्ट्या जोरात आहे, त्याच्यामुळे काय आज तर काय आम्हाला काय सांगता नाही ना का हे लागेल किंवा ते लागेल, पण दोन्ही पार्ट्या जोरात आहे एवढा. बरं, दोघांना चिन्ह डिक्लेअर आहेत. काय वाटतं तुमचा अनुभव, तुमचं पहिल्यापासून चिन्हांबद्दल काय सांगाल? चिन्ह जातं दोघांचे बरे आहे, पण आता काय वरच्याची कृपा काय लागते ते नाही सांगता येत, पण ते आज तर दोन्ही बरोबरला आहे बुवा. राजकारण, समाजकारण, शेती उद्योग, गुन्हेगारी यातील नवनवीन घडामोडींसाठी आजच हिंदवी न्यूजला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करायला विसरू नका. महाराष्ट्रातील एकमेव निपक्षपाती चॅनल म्हणजे हिंदवी न्यूज, सर्वसामान्यांच्या न्याय हक्कासाठी.